तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची मान आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. नमस्कार सर्वांना. स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आज तिरंगा रेसिपी पाहणार आहे. पेढ्याची आणि रोल रेसिपी. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा असं तूप घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटीला कमी असा रवा घ्यायचा आहे. रवा हा बारीक असावा आणि जाड रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा कमी गॅसवरतीच भाजायचा आहे रवा. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला आहे भारत. त्यामुळे आपण हा दिवस आनंदाने साजरा करतो. आता खोबरं घालून घेऊया आपण त्यामध्ये. खोबरं हे मिक्सरला बारीक केलेलं आहे, त्यामुळे छान पावडर झालेली आहे त्याची. खोबरं पावडर घातल्यानंतर भाजून घ्यायचं आहे थोडासा 5 मिनिटासाठी. आता त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. 1 वाटी आणि थोडंसं 2 चमचेवरती असं दूध लागणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता साखर घालून घ्यायची आहे. अर्धा वाटी साखर घालायची आहे. गोड हवे असेल तर थोडी साखर घालायची आणखी. आणि आपलं आता तयार झालेले आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटाला थोडंसं तूप लावायचं आहे. थंड होऊ द्यायचं आहे 2 मिनिटासाठी. आणि अशा पद्धतीने एक जीव करून घ्यायचा आहे. डो बनवायचा आहे त्याचा सॉफ्ट असा. मऊसर असा डो बनवायचा आहे आपल्याला. खोबरं घातल्यामुळं खूप छान अशी टेस्ट येते या मिठाईची. आता आपण त्याचे 3 भाग करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता फूड कलर घालून घेणार आहे. ऑरेंज कलर घालायचा आहे सुरुवातीला. त्यानंतर ग्रीन घालायचा. कलर घातल्यानंतर पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण ग्रीन कलर घालून घेऊ. तयार झालेले आहे आपले 3 कलरचे 3 डो. आता मिठाई करायला घेऊ. अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे आहे हातावरती. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने 3 कलरचे 3 करून घ्यायचे. पातळ जाड तुमच्या आवडीनुसार करा. आपले तयार करून झालेले आहे. आता अशा पद्धतीने हातावर घ्यायचे 3 रोल आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. व्यवस्थित पहा व्हिडिओ. आणि थोडंसं पिळा देऊन घ्यायचं आहे
आणि त्यानंतर परत प्रेस करायचं थोडंसं. तयार झालेले आहे आपले रोल. खोबऱ्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता पेढे दाखवणार आहे. त्यासाठी छोटे छोटे एकाच साईजचे असे 3 गोळे तयार करून घ्यायचे आणि हातावरती घ्यायचे. लाडूसारखं त्याला प्रेस करायचं. बघू शकता तुम्ही, एक पेढा तयार झालेला आहे. आता दुसरा पण दाखवते. अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. आणि त्याला पण कोकोनट पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं सॉफ्ट असं झालेलं आहे आपले पेढे. तयार झाले आपले तिरंगा रेसिपी मिठाई, पेढे आणि रोल रेसिपी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे आपले तिरंगा रेसिपी. तुम्ही पण करा 15 ऑगस्टला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छोटीशी रेसिपीसह.